नमस्कार. श्री चक्रधर स्वामी विद्यालयात 11वी प्रवेशासाठी तयारी सुरू आहे का? मग ही माहिती खास आपल्यासाठीच आहे. आपण 2026-27च्या ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर हे आहे आपलं श्री चक्रधर स्वामी विद्यालय. इथेच आपला पुढचा महत्त्वाचा शैक्षणिक प्रवास सुरू होऊ शकतो. चला तर मग आपण अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पाहूया. म्हणजे अर्ज करताना कुठलीही अडचण येणार नाही. चला सुरुवात करूया. हा आहे पहिला विभाग. तर आपण 2026-27 या वर्षासाठीच्या ऑनलाईन ॲडमिशन रजिस्ट्रेशनच्या पहिल्या भागाबद्दल बोलतोय. आणि हो, ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आणि हीच आहे सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी. 11वी प्रवेशासाठीचं ऑनलाईन पोर्टल आता सुरू झालेलं आहे. याचाच अर्थ आता आपण थेट अर्ज करू शकतो. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. ओके, पुढचा विभाग आहे विभाग 2, अर्जासाठी आवश्यक गोष्टी. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, म्हणजे अर्ज करायच्या आधी नक्की काय तयारी करायला हवी हे पाहूया. बरं, एक प्रश्न आहे जो खूप महत्वाचा आहे. या संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक अशी तारीख आहे जी आपल्याला अजिबात विसरता कामा नये. कोणती असेल बरं ती तारीख? ही आहे ती तारीख 30 एप्रिल 2026. लक्षात ठेवा, ही रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे ही तारीख लगेच कुठेतरी लिहून ठेवा किंवा कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. ठीक आहे. आता अर्ज भरण्याआधी काही गोष्टी आपल्याला तयार ठेवायच्या आहेत. सगळ्यात आधी SSC परीक्षेचं हॉल तिकीट. त्यानंतर जर आरक्षण लागू असेल तर जातीचा दाखला किंवा नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. आणि हो, हे खूप महत्त्वाचं आहे, आपला एक चालू मोबाईल नंबर आणि एक ईमेल ID, कारण सगळी माहिती याच्यावर येणार आहे. बरं, अर्ज पूर्ण करण्यासाठी एक छोटंसं रजिस्ट्रेशन शुल्क सुद्धा आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही रक्कम भरणं आवश्यक आहे. चला बघूया किती आहे हे शुल्क. तर नोंदणी शुल्क आहे फक्त 110 रुपये. ही रक्कम आपल्याला ऑनलाईन भरता येईल. त्यामुळे अर्ज सबमिट करण्याआधी याची तयारी ठेवा. पुढचा विभाग आहे विभाग 3, मदतीसाठी संपर्क. समजा अर्ज भरताना काही अडचण आली किंवा मनात काही प्रश्न आले तर मदत कुठे मागायची? चला पाहूया. ही माहिती खूप उपयोगी आहे. काही शंका किंवा अडचण आल्यास आपण थेट श्री राठोड SS, श्री सोळंके AR किंवा श्री चोपडे RV यांना संपर्क करू शकता. त्यांचे मोबाईल नंबर इथे दिले आहेत. आणि इतकंच नाही, जर काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर थेट महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पाते वायार यांच्याशी सुद्धा संपर्क साधता येतो. त्यांचा नंबर सुद्धा इथे स्क्रीनवर आहे. चला आता शेवटचा पण महत्त्वाचा विभाग पाहूया. विभाग 4, अंतिम आठवण. जाता जाता आपण सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर एकदा नजर टाकूया, म्हणजे काहीही विसरणार नाही. तर ही आहे आपली सक्सेस चेकलिस्ट. सगळ्यात महत्त्वाचं, 30 एप्रिलची डेडलाईन विसरायची नाही. दुसरं, 110 रुपयांचं रजिस्ट्रेशन शुल्क तयार ठेवायचं. आणि तिसरं, सगळी कागदपत्र आधीच गोळा करून ठेवायची. या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की आपली प्रक्रिया एकदम सोपी होईल. तर मग आपल्या शैक्षणिक प्रवासातलं पुढचं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. वेळ वाया न घालवता आजच आपला अर्ज भरा. सगळ्यांना प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा.